आता आपण काय बघतोय, ब्लड. ओके, ब्लड. मग ब्लड मध्ये 3 कंटेन आहे. कोणते 3 आहे? प्लाझ्मा. प्लाझ्मा किती पर्सेंट आहे? 55% प्लाझ्मा आहे ब्लडच्या टोटल व्हॅल्यूम पेक्षा. आणि कसा आहे प्लाझ्मा? कलरलेस आहे. कसा आहे? कलरलेस. कलरलेस म्हणजे कसा? त्याला स्वतःचा कलर नाही, त्याला आपण कलरलेस म्हणतो. आता जर आपण हे चंचू पात्र काढलं असं बरं, किंवा याला कोनिकल फ्लास्क म्हणतो, हे जर काढलं असं आपण, तर हे जे वरचा दिसतो एवढा प्लाझ्मा आहे, आणि हे उरलेला 55% काय? आरबीसी आणि डब्ल्यूबीसी. ओके, हे प्लाझ्मा आहे 55%. 55% काय? प्लाझ्मा. आणि 45% काय? आरबीसी. ओके, प्लाझ्माला कलर नाही. आणि हे कशाचा घटक आहे? हा ब्लडचा घटक आहे. द कंटेन ऑफ द ब्लड. त्याच्यानंतर आरबीसी. आरबीसी म्हणजे काय? रेड ब्लड सेल्स. रेड ब्लड सेल्स. आणि जी आरबीसी ची रेड ब्लड सेल, याची जी सेल आहे ना, ही 100 to 120, म्हणजे 100 ते 120 दिवस जगते. किती दिवस जगते? 100 ते 120 दिवस. रेड ब्लड सेल. रेड ब्लड सेल काय करते? हिचं जर आपण फंक्शन बघितलं, फंक्शन फंक्शन म्हणजे काय? कार्य. काय कार्य? ही काय काम करते? फंक्शन जर बघितलं तर ही काय करते? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन अँड प्रोटीन. काय? प्रोटीन. हिमोग्लोबिन अँड प्रोटीन. आणि जर तुझं प्रायमरी कार्य बघितलं, म्हणजे आपल्या आरबीसीचं प्रायमरी कार्य काय? टू ट्रान्सपोर्ट. टू ट्रान्सपोर्ट. काय ट्रान्सपोर्ट? ऑक्सिजन. काय? ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करते. कुठे न्यायचं ते? टू लंग्स. लंग्स मध्ये न्यायचं. लंग्स मध्ये त्यात ऑक्सिजन मिक्स होतं, आणि ते पंप केलं पूर्ण बॉडी मध्ये होतं. ओके, पूर्ण बॉडी मध्ये जे ऑक्सिजन ट्रान्सपोर्टचं कार्य कोण करतं? आपल्या आरबीसी करतं. आपल्या आरबीसीचं पहिलं फंक्शन काय? टू ट्रान्सपोर्ट टू ऑक्सिजन टू लंग्स. लंग्स मध्ये ते ऑक्सिजन मिक्स करायचं, ते पूर्ण बॉडी मध्ये पसरायचं. परत काय कॅरी करायचं? टिश्यू मध्ये काय कॅरी करायचं? कार्बन डायऑक्साईड. टिश्यू मधून काय काय कॅरी करायचं? कार्बन डायऑक्साईड. आता टिश्यू म्हणजे काय? सेलचा जो समोर राहतो ना, त्याला आपण टिश्यू म्हणतो. सेलचा समोर. सेल म्हणजे पेशी. अनेक पेशींचा जो समूह होतो, जो ग्रुप होतो, त्याला आपण टिश्यू म्हणतो. मग या टिश्यू मधून काय कॅरी करायचं? काय कॅरी करायचं? कार्बन डायऑक्साईड. काय? कार्बन डायऑक्साईड. आणि तो काय करायचा? लंग्स मध्ये आणायचा. आणि लंग्स मधून आपल्या नाकातून आपले जे श्वसन नलिका, म्हणजे आपली जी ट्रकी आहे, त्या ट्रकीयातून ते हे करायचं, बाहेर सोडून द्यायचं. हे कोण काम करतं? ब्लड मध्ये आरबीसी काम करतं. अजून आरबीसी दुसरं काय भाग आहे? आरबीसी हिमोग्लोबिन. 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 हिमोग्लोबिन जर म्हणलं आपण, हिमोग्लोबिन कशाचं कंटेन आहे? आरबीसीचं. प्रोटीन आल्सो कॉल्ड ॲज, म्हणजे प्रोटीन आल्सो कॉल्ड ॲज हिमोग्लोबिन. म्हणजे प्रोटीनला दुसरा शब्द काय? हिमोग्लोबिन. प्रोटीन ऑल्सो कॉल्ड ॲज हिमोग्लोबिन. म्हणजे आपल्या ज्या प्रोटीनला जो शब्द आहे दुसरा, तो हिमोग्लोबिन आहे. आरबीसीचे 2 कार्य समजले तुम्हाला. पहिलं कार्य काय? टू ऑक्सिजन. ट्रान्सपोर्ट टू ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करायचा. कसा? लंग्स मध्ये. लंग्स मधून तो ब्लड मध्ये मिक्स होणार आणि पूर्ण बॉडी मध्ये जाणार. आणि परत दुसरं कार्य काय? टिश्यू, म्हणजे जो पेशींचा समूह आहे, ब्लड पेशी त्यांचा जो समूह आहे, त्यातून कार्बन डायऑक्साईड घेणं, तो परत लंग्स मध्ये आणणं, आणि लंग्स मधून हे करणं, एक्सटेन्शन करणं, म्हणजे बाहेर काढून देणं. दुसरं आरबीसीचं अजून फंक्शन काय? हिमोग्लोबिन. मग हिमोग्लोबिन काय? द पार्ट ऑफ द कंटेन ऑफ द आरबीसी. आरबीसी. आणि त्याला दुसरं नाव काय? प्रोटीन. प्रोटीनला दुसरं नाव काय? हिमोग्लोबिन आहे. ओके, त्यात आपण डब्ल्यूबीसी बघतो. डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसीचं कार्य काय? याला जर दुसरं नाव म्हणाल तर लिकोसाईड नाव. काय नाव? लिकोसाइड्स. आणि हे काय करतं? द डिफेन्स. डिफेन्स म्हणजे काय? रक्षण करतं आपलं. कशापासून रक्षण करतं? डिसीजेस आणि इन्फेक्शन. मग तुम्ही म्हणता इन्फेक्शन म्हणजे काय? इन्फेक्शन म्हणतात. इन्फेक्शन म्हणजे कसं? बॅक्टेरिया म्हणा, किंवा जे बारीक बारीक जीवजंतू आहे जे आपल्याला दिसत नाही, ते इन्फेक्शन फैलवणारे, अॅनिमिया, बॅक्टेरिया,
यांच्यापासून आपलं इन्फेक्शन कोण करतं, डब्ल्यूबीसी करतं. आणि हे पार्ट ऑफ कशाचा आहे, ह्युमिनिटी सिस्टीमचा आहे. आता आपण म्हणतो माझी ह्युमिनिटी सिस्टीम लय चांगली, ह्युमिनिटी सिस्टीम म्हणजे माझी ह्युमिनिटी पॉवर लय चांगली. का चांगली, तर आपलं जे डब्ल्यूबीसी तिथं चांगलं कार्य करतं. म्हणून तुमची जे आहे आपलं डब्ल्यूबीसी चांगलं कार्य करतं, म्हणून तुमची ह्युमिनिटी सिस्टीम चांगली, म्हणून तुम्ही कमी आजारी पडतात. ओके. मग ब्लड मध्ये 3 कंटेन आहे. पहिला कोणता आहे, प्लाझ्मा. प्लाझ्मा हा 55% पण तो कलरलेस आहे. म्हणजे कलरलेस असताना सुद्धा तो ब्लडच्या व्हॅल्यू पैकी 55%. त्याच्यानंतर आपला आरबीसी, आपला आरबीसीचं कार्य काय आहे, लंग्स मधून, लंग्स म्हणजे फुफ्फुस, लंग्स मधून ऑक्सिजन ब्लड मध्ये मिसळायचं, ते पूर्ण बॉडीत पसरवायचं. त्याच्यानंतर जे पेशी सेल आहे, सेलची जे समूह राहतं टिश्यू मध्ये, त्या टिश्यूतून कार्बन डायऑक्साईड घ्यायचे, ते परत लंग्स मध्ये आणायचं, लंग्स मधून बाहेर हे करणं. त्यातनं दुसरं काय, हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनचं दुसरं नाव काय, किंवा प्रोटीनचं दुसरं नाव काय, हिमोग्लोबिन. एवढंच माहित पाहिजे माणसाला का डब्ल्यूबीसी आपली सोल्जर सेल आहे, म्हणजे आपली डिफेन्स करतं, आपल्या बॉडीला ते प्रोटेक्ट करतं. आरबीसी काय करतं, आरबीसी आपल्या बॉडीत ब्लड मध्ये ऑक्सिजन मिक्स करतं आणि ते पूर्ण बॉडीमध्ये पसरवतं. यातनी परत कार्बन डायऑक्साईड घेऊन येतं आणि ते बाहेर श्वास करून बाहेर करून देतं. आणि आरबीसी आणि डब्ल्यूबीसी एकच ठिकाणी तयार होती. कुठे तयार होती, बोन मॅरो मध्ये, बोन मॅरो मध्ये तयार होती. ओके.